माझं नाव वर्षा वीरा युवराज सोनवणे। मी जळगाव शहर उपासना केंद्रामध्ये कार्यकर्ता आहे। असंच एके दिवशी सकाळी आपली सकाळची नित्याची कामं असतातच प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये। मी किचनमध्ये गेले कामाला। मी कुकर लावला। त्या दिवशी होता श्रावण सोमवार। मी कुकर लावला आणि कुकरची शिटी झालीच नाही आणि मी दुसरंच काम मी करत होते तर कुकरचा एकदम फट दिशी आवाज आला। त्याचं झाकण उडालं वरती कुठेतरी आणि डाळ लावली होती ती डाळ सगळी भिंतीवर आणि अगदी म्हणजे एक सेकंदात असं काही झालं की बिलकुल एकदम प्रचंड असा मोठा आवाज झाला की हे काय झालं। मी एवढी सुन्न होऊन गेले की बापूच बोलले आणि जप सुरू झाला की हे काय झालं आणि कॉलनीतले लोक गोळा झाले। काय झालं असं म्हणायला लागले। ते कुकरचं झाकण कुठे, मी कुठे, तर म्हणजे ते डाळ कुठे, असं सगळं भिंतीवर सगळं पसरलं आणि म्हणजे कुकरचा स्फोट झाला तो। त्यावेळेस माझी काचेची शेगडी होती गॅसची। काचेची गॅसची शेगडीचे संपूर्ण म्हणजे असे तुकडे झाले अगदी। आणि बघा आपल्या गृहिणींना आपल्याला माहितीच आहे आपल्याला की साधी पोळी करत असताना वाफ येते पोळी करताना तर किती लाल होते ती स्किन आपली आणि चटका बसतो, आग होते। पण त्यावेळेस इतकी मी गॅसच्या समोर असताना मला साधं वाफही आली नाही आणि कुठे चटकाही बसला नाही। म्हणजे बघा हे बापूंनी किती अलगद त्यातून मला बाहेर काढलं की साधी वाफही आली नाही आणि चटकाही बसला नाही। खूप म्हणजे बघा बापूंनी म्हणजे मला नामाचं कवच म्हणजे त्रिविक्रमाची 18 वचनं जे आपलं आहे की त्यातलं खरंच बापूंनी माझ्याकडनं ते करून घेतलं। म्हणजे भक्ती आणि नामस्मरणामध्ये खरंच किती ताकद आहे आणि खरंच आपल्याला बापू किती तारून नेतात हे मला खरंच त्या दिवशी अनुभवायला आलं। सगळे म्हणत होते बापरे हे एवढं झालं की गॅसचा नाही तर स्फोट झाला असता, ते शेगडीचे सगळे काचेचे तुकडे झाले, पण बारीकसा जरी तुकडा डोळ्यात जरी गेला असता तर आज काय झालं असतं आम्ही विचारच करू शकत नाही। पण साधं चटकाही लागला आणि वाफही आली नाही म्हणजे विचार करा की बापूंनी किती अलगद ते सगळं झेललं आणि काहीच होऊ दिलं नाही, संकट टळलं। हे सगळं केवळ बापूंच्याच कृपेने। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित